आज जे आंदोलन आहे ते महानगरपालिकेच्या बेशर्मीच्या विरोधातला आहे। आंदोलनाचा आजचा हा दुसरा टप्पा आहे। पहिल्या टप्प्यात आयुक्तांना शासन निर्णयाची प्रत दाखवण्यासाठी आंदोलन झालं होतं, पण त्याचा देखील आयुक्तांवरती काही परिणाम झाला नाही। त्यांना असं वाटतच नाहीये की आपल्या प्रशासनाचा पारदर्शक कारभार लोकाभिमुख असावा असं त्यांना वाटत नसल्यामुळे आज नाईलाजास्तव आम्हाला हा दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन करणं भाग पडलेलं आहे। आजच्या आंदोलनात संपूर्ण दिवस आम्ही धरणे आंदोलन करणार असून संध्याकाळी आम्ही या शासन निर्णयाची जाहीर होळी करणार आहोत। मला हे सांगायला लोकांना खूप म्हणजे खेद वाटतो की ह्या महानगरपालिकेमध्ये प्रशासन सुधारणा होईल असं आपण गृहीत धरून चालू, पण आयुक्तांच्याच मनात नसल्यामुळे ते शक्य होत नाही। आपल्या आंदोलनाची जी प्रमुख मागणी आहे की लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ज्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना हे केलेलं अटक केलेलं आहे त्यांच्याकडे जो महत्त्वाचा पदभार दिलेला आहे तो पदभार काढून घेणे व शासनाच्या निर्णयाचं अंमलबजावणी करणे हा आंदोलनाचा मुख्य विषय असताना आयुक्तांनी ज्यांना अतिरिक्त आयुक्त म्हणून पदभार दिलेला आहे आणि ते मिरवतात आहेत अशा अधिकारी सुद्धा काही गैरकारभारामध्ये आहेत आणि अशा अधिकाऱ्यांकडून लोकांनी काय अपेक्षा करावी हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणून ह्या आंदोलनाची व्यापकता मला वाटते दिवसेंदिवस वाढत जाऊन आयुक्तांची नाचक्की होणार आहे एवढं मात्र नक्की।